या ठिकाणी आमचे पाहुणे प्रसाद जी आहे तर या ठिकाणी ॲडव्होकेट सरकारी वकील त्या ठिकाणी साहेबांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येते। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट राजेंद्रजी येरुणकर साहेबांचे या ठिकाणी मान सन्मान केला जाईल। मी तावडे साहेबांना विनंती आणि प्रसाद देशमुख यांना विनंती करतो की आपण जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर साहेबांचे या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि स्मृतीची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन जिल्हा सरकारी वकील राजेंद्र येरुणकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतो। या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसाद देशमुख यांच्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। और टोप साहिल देशमुख। पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळाला। श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर अनिल दादा पिंगले यांच्यातर्फे या ट्रॉफीला शुभेच्छा आल्या। पहिला बॉल चांदोली संघाकडून निर्धाव पाहायला मिळाला। दुसऱ्या चेंडूवर झेल उडला होता, थोडेसे एफर्ट्स अजून पाहायला मिळायला हवे होते। फलंदाज सनी, शिरोली संघाचा हार्ड हिटर फलंदाज सनी। सुरुवात झाली आहे सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील। पहिली धाव स्कोर कार्ड वरती लावली आहे सनीच्या माध्यमातून, पहिली रन शिरोली संघासाठी आली आहे। आता आपण बघितलं ॲडव्होकेट राजेंद्रजी येरुणकर यांचा सत्कार इथे झाला। आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे यथोचित्ता आणि आदर तिथे सत्कार या दोस्ती चषकाच्या आयोजकांनी केलंय। पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे, ज्याच्यामध्ये पहिलाच बॉल निर्धाव, त्यानंतर एक झेल उडला होता, हाफ चान्स। आयडीबीआय बँक बेलोलीमध्ये कार्यरत असलेले जितेंद्र देशमुख जितू यांना मी विनंती करेन की आयोजकांतर्फे की स्टेजमध्ये यायचं आहे। जितू अजयच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळाली। सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 2 धावा। तुम्ही सर्व बघताय दोस्ती चषक 2024 पर्व दुसरा, शेवटच्या रात्रीतील दुसरा सामना रंगतो। पहिला सामना सेटबॅक दिला काटरंग सारख्या मोठ्या संघाला, जो शिल्फटा टीम जिंकला। नंतर लोअर फुल टॉस चेंडू हवेत, तृतीय सर्कल मधला पॉईंटचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे आणि झेल घेतला या क्षेत्ररक्षकाने। सनी सारखा चांगला फलंदाज बाद आणि डीजे मास्टरला मिळते संधी। आणि हर मराठीच्या मनात, हर हिंदू बांधवाच्या मनात एकच नाव होतं, जय श्रीराम। पहिला फलंदाज बाद झाला, सनीच्या माध्यमातून मोठा धक्का लागला होता शिरोली संघाला। सनीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज नंबर 17च्या जर्सी मध्ये मैदानात गेला अक्षय। जबाबदारी अक्षयवरती वाढली आहे, कारण की त्यांचा ओपनिंगचा हार्ड हिटर फलंदाज ज्याच्यावरती पूर्णतः मदार असते या टीमची, तो सनी स्वस्तामध्ये तंबूत परतलाय आणि या ऋतिक या गोलंदाजाने चांदोली टीम साठी चांगली सुरुवात केली आहे। धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त 2 आणि एक फलंदाज बाद केला। सनी सारखी मोठी विकेट, मोठा मासा, गोल्डन फिश त्याच्या जाळ्याला लागली आहे। फायनल मध्ये प्रवेश घेतला तो दमदार खेळ दाखवला धामणी संघाने। या टुर्नामेंटच्या दोस्ती चषकाच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचला, त्या संघाचं मी खूप खूप कौतुक करेन, त्यांना ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी। ऋतिकचा पुढचा बॉल यॉर्कर, तेच तर्रार यॉर्कर, लोअर फुलटॉस आणि यॉर्कर या गोलंदाजीवरती आतापर्यंत विश्वास दाखवला, या चेंडूवरती विश्वास दाखवला या गोलंदाजाने। पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आता तुम्ही बघाल, आतापर्यंत 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करून एक फलंदाज बाद केला। जी सुरुवात हवी होती चांदोली टीमला, ती सुरुवात ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते।
ऋतिकचा हा बॉल शॉर्ट पिच, त्याला पुलचा फटका आनंद कार्पेट पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोरात धावून आला चेंडूवरती. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने स्कोर कार्डवरती धावा लागल्या तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4-1 पहिली ओव्हर आता चांदोली टीमच्या बाजूने झाली. पहिली पॉवर प्लेचे षटक जिथे हाणामारीचे षटक मांडलं जातात त्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला होतो वैभव. चांदोली टीम कडे गोलंदाजीचा भरणा आहे आणि त्याच्या विपरीत जर शिरोली टीमला मॅच जर चांगली बनवायची असेल तर स्कोर कार्डवरती धावा लावाव्या लागतील 45 ते 50 धावा. कारण की लास्ट मॅच मध्ये तुम्ही बघितलं शेवटच्या बॉल पर्यंत या टुर्नामेंट मध्ये सामने येतात. माझे समवेत ज्ञानेश्वरजी पारंगे, ज्ञानेश्वरजी पारंगे सर, त्यांच्या समवेत वरुण दुगाडे सर. कालच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ऐकलात खोपोलीचा गोड आवाज. तुषारजी धुमाळ त्यांचा संघ आज टॉप 4 मध्ये पोहोचला. सेमीफायनल नंबर 2 त्यांचा संघ खेळणार. ऑल द बेस्ट वरची खोपोली संघ. पर्व दुसरा दोस्ती चषक 2024 तुम्ही बघताय. आयोजक जेवढे पण दोस्तीचे हे पिलर्स आहेत त्यांनी पार्ट 1 सक्सेसफुल केला, त्यांनी पार्ट 2 तुमच्या भेटीला आणलाय. आपल्या पंचकृषीवर पहिली नाईटची रजनी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुसज्ज असं मैदान, त्यानंतर पोषक अशा लाईट्स 9 टॉवर्स लाईट्सच्या पाहायला मिळतात. कोणतीही आतापर्यंत गायबोर्ड लागून दिलेला नाहीये. सक्सेसफुल आयोजन म्हणावं लागेल. श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर अनिल दवे यांच्याकडून या टुर्नामेंटला शुभेच्छा येतात. प्रत्येक टुर्नामेंटला शुभेच्छा असतात आणि मायची थाप असते अनिल दादा यांच्याकडून. नवीन गोलंदाज दुसरी ओव्हर घेऊन आलाय वैभव. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय अजय हा फलंदाज. अजयला मात्र गेअर्स चेंज करावे लागतील. फक्त 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र तुम्ही बघताय मॅच नंबर 2चा. या वेळेला परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला ज्याचं उत्तर अजयकडे नव्हतं. चेंडू फेल झाला, निर्धाव चेंडू होता. चांदोली टीम टॉस जिंकल्यानंतर का आम्ही फिल्डिंग घेतली याचा प्रात्यक्षिक मैदानात दाखवतात. गोलंदाजावरती असलेला विश्वास गोलंदाज सिद्ध करतात. चांदोली टीमचा कॅप्टन आतापर्यंत खुश असेल जशा प्रकारची कामगिरी त्याने केली आहे त्याच्या विपरीत कामगिरी करतात फलंदाज. इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट हा आला दोस्ती चषक ब्रँडेड षटकार अजयच्या बॅट मधून डीजे मास्टर कडे. फक्त 4 धावा होत्या या षटकारानंतर. आता स्कोर कार्ड वरती आकार आलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजय ओपनिंगला आलेला अजय तिसरा चेंडू फेस करत असताना त्याने षटकार ठोकला. गिअर्स चेंज केलेत. टॉप गिअर मध्ये आता गाडी चालवायचा प्रयत्न करतील कारण की आज फायनल दिवस आहे. दोस्ती चषकाचा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आहे. या मॅच साठी 2 ऑफिशियल्स आपल्याला जे लागले ते बाळा सर आणि त्यांच्या समवेत डान्सिंग अंपायर पांडे सर आपल्याला पाहायला मिळतात स्क्वेअर लेगच्या भूमिकेत, स्क्वेअर अंपायरच्या भूमिकेमध्ये. दोस्ती चषक 2024 मांडकेलीच्या या मैदानावरती रंगता हायवेला टच असलेलं हे मैदान. ह्या वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झाला फलंदाज अक्षय. जरुरी षटकार खाल्ला त्यानंतर मात्र फक्त कमबॅक केला. 2 चेंडूवरती पुढच्या 1च धाव खर्च केली आपल्या टीमसाठी. मला माहिती आहे आज फायनलचा दिवस आहे. दोस्ती चषकाची ट्रॉफी आपल्याला जर आपल्या नावी करायची असेल तर गोलंदाजी इथली भार दाखवावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मधलं कौशल्य दाखवतोय हा गोलंदाजच नाव आहे वैभव. चांदोली टीम साठी चांगली गोलंदाजी करतोय. षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू टाकलेत, 1 सिंगल त्यानंतर 2 निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून आले. स्कोर कार्ड तिथेच स्थिरावलंय. धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 11. ज्ञानेश्वरजी पारंगे यांचा धामणी संघ. त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि आनंद असायलाच पाहिजे कारण की जेव्हा तुम्ही दमदार कामगिरी करता तेव्हा तुम्हाला सक्सेस जरूर मिळतो. यावेळेला
अंपायर आमच्याकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे. अवंतर धावेने स्कोर कार्ड वरती होईल. 12 रन स्कोर कार्ड वरती लागतील. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे यथोचित स्वागत केलं. या 3 दिवसामध्ये बरेचशा पाहुण्यांनी भेट दिली. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत, त्यानंतर आदरयुक्त सत्कार त्यांचा करण्यात आलाय. हीच ओळख या दोस्ती ट्रॉफीची आणि हीच ओळख या दोस्ती ट्रॉफीच्या या पिलर्सची. निखिलजी देशमुख, प्रसादजी देशमुख, कुणाल पिंगळे, नंतर वैभवजी पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच तरर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. अजून एक निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2 ची समाप्ती होती. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 6च्या सरासरीने. 12 रन्स 1 बाद 12. शांत सुरुवात पाहायला मिळाली आतापर्यंत शिरोली टीमची. अमरदादा युवा प्रतिष्ठान या चॅलेंजर या नावाने खेळतोय शिरोली संघ. त्यांचा हा डेटर फलंदाज सनी बाद झाल्यानंतर अजूनही कोणत्याही फलंदाजाला सूर गवसलेला नाही. अजयच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र अजयला शांत ठेवले गोलंदाज वैभव याने. वैयक्तिक पहिला आणि टीम साठी 3रे ओव्हर घेऊन आला मंगेश. चांदई टीमचा मंगेश. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 गोलंदाजांनी केली आहे वैभव आणि या ऋतिकने, तशीच गोलंदाजी होणार का? त्या विपरीत फलंदाजी करणार आता अजय आणि अक्षय. अजय आणि अक्षयवरती जबाबदारी आहे. 50 पर्यंत स्कोर कार्ड न्यावं लागेल, कारण की समोर आतिश कोलंबे सारखा आतिषबाजी करणारा फलंदाज आहे. षटकार चौकार याची ओळख येतो. आतिश सेकंड इनिंग्स मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मानकील एंड करून घेऊन आला मंगेश. चांदई टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. शिरोली टीमने आतापर्यंत स्कोर काढून धावा लागला तर 1 बाद 12. ओव्हर संपला 2. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. शॉर्ट बॉल पुल केला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतं. 1 बाउन्स चेंडू फुल झाला. तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण झाले. दुसरीची कोणती कोशिश होता दिसत नाहीये. एकच धाव मिळते. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चालला. माझ्या समोर स्कोरर्सच्या भूमिकेत घोडेली क्रिकेटचा उभरता सितारा इमर्जिंग स्टार विनय पिंगळे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने युवा सेना ट्रॉफी मध्ये 5 बॉल मध्ये 26 रन्स असताना 4 षटकार ठोकून आपल्या टीमला विजयी करून दिला होता. तो विनय स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती आले सिंगल. यावेळेला बॅटची टॉपेज लागून थर्डमॅन षटकात कोणती चुकी करणार नाहीये. विकेट नंबर 2 जातीय शिरोली टीमची आणि डीजे मास्टरला मिळते अजून एक संधी. कित्येक महिन्यांच्या वर्षाची त्यांची मेहनत. शेर लढा भी और शेर जीता भी. जरांगे पाटील साहेबांनी जे मनात निश्चय केलं होतं ते पूर्ण करून दाखवलं. त्यांची साथ दिली मराठी बांधवांनी आणि ज्यासाठी अभ्यास केला होता ते मिळवलं. हक्क स्वतःचा मिळवला. नवीन फलंदाज मैदानात गेलाय. अक्षयची जागा घेण्यासाठी अंकेश कडू. गोलंदाजी तिखट होती चांदई टीमची. आतापर्यंत रोखलाय. यावेळेला स्लोअर बॉल पुन्हा एकदा संधी आहे विकेटची. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 3 चा शिरोली टीमची जाती आहे. वळूया डीजे कडे अजून एक सूट मधील संगीतासाठी. ज्या प्रकारे या मॅचची सुरुवात झाली होती टॉस पासून तर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होतंय. मी प्रसाद तावडे यांचे पाहुणे या ठिकाणी प्रसाद तावडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी
वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते प्रसाद तावडेंचं मायेची शाल पांघरून आणि या पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। त्याचबरोबर आमचे दुसरे पाहुणे कुलकर्णी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित। मी सूरज ठोंबरे यांना विनंती करतो की आपण कुलकर्णी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचंय, स्वागत करायचंय। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं या स्पर्धेमध्ये जतन केलं जातंय। या ठिकाणी कुलकर्णी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जातंय। मायेची प्रेमाची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय। ओ टू साहिल। थँक्यू ज्ञानेश्वर पारंगे सर। येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हीच या टुर्नामेंटची ओळख आहे, दोस्ती चषकाची ओळख। साहिल मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो। त्यानंतर लोहार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी सूरज ठोंबरे यांना विनंती करतो की लोहार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मायेची शाल पांघरून आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्याचं या ठिकाणी सन्मान केला जातोय, स्वागत केला जातोय। स्वागत करूया आनंदाने, स्वागत करूया आनंदाने, हर्षाने उधळू शब्द सुमने या शुभ समयाला, या शुभ घडीला आपण आलात, काय आम्हाला हवे दुसरे, काय आम्हाला हवे दुसरे। ओर टू साहिल। थँक्यू ज्ञानेश्वर पारंगे सर। काय घडतंय मैदानामध्ये तर बॉलर्सने आपलं वर्चस्व दाखवलं। चांदई टीमची गोलंदाजी का आम्ही पहिले फिल्डिंग निवडले ते आता मैदानात दाखवतात। या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट आपल्या टीम साठी मिळवल्या। पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 धावा झाल्या 12 आणि या ओव्हर मध्ये आल्या 2 म्हणजे फक्त 14 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरोली टीमने आतापर्यंत बनवल्यात। शेवटची ओव्हर हाणामारीचा षटक स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार। याच्यावरती चांदई टीमचा कर्णधार कोणत्या गोलंदाजाला जबाबदारी देणार या ओव्हरची। ओव्हर इम्पॉर्टंट आहे शिरोली टीम साठी, कारण की फक्त 6 चेंडू फेस करायला मिळणार आहेत। पहिल्या 18 बॉल मध्ये फक्त 14 धावा बनवल्या। जर तुम्हाला या दोस्ती चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर या ओव्हरला मॅक्सिमाइज करावं लागेल। 3 ते 4 मोठे फटके खिचावे लागतील, 20 धावांचं षटक बनवावं लागेल, तेव्हाच कुठे तुमचा संघ चांगल्या टोटल पर्यंत जाऊन पोहोचेल। कारण की शिल्फाटा टीमने काटरन सारख्या मोठ्या टीमला पराभूत केलं। पहिला सेटबॅक त्याने या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला। हर्षद पेंढरे सारखा दिग्गज फलंदाज ज्या टीम मध्ये होता त्या टीमला पराभूत करून पुढे पोहोचला शिल्फाटा टीमला मी विनंती करेल यानंतर लगेच तुमची मॅच असेल, कुठे जायचं नाहीये। वळी या मैदानाकडे तुम्ही बघता दोस्ती चषक 2024 आलेला हा गोलंदाज सुद्धा तीच कामगिरी करतोय जी कामगिरी येणाऱ्या 3 गोलंदाजांनी केली होती। पहिला चेंडू टाकला निर्धाव कुणालला मात्र आता ओळखावं लागेल की सेकंड जेव्हा ते गोलंदाजी करतील सेकंड इनिंग्स मध्ये तेव्हा वैभवजी पाटील यांना मी विनंती करतो मुस्लिमजी बेकरीवाला यांचं स्वागत करायचं आहे। मुस्लिम भाई बेकरीवाला क्रिकेटवरती ज्यांचा अतोनात प्रेम आहे। मुस्लिम भाई आपल्याला प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळतात, नाईट रजनी असेल त्यानंतर हाय टीम वरती त्यांचं प्रेम आज ते आलेत कारण त्यांचा संघ सुद्धा खेळणार आहे। याच्यानंतर पहिलाच बॉल फेस करत असताना निर्धाव आला। कुणालला आता ओळखावं लागेल, मॅचची प्रायोरिटी ओळखावी लागेल, मात्र प्रायोरिटी ओळखलं या गोलंदाजाने। लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू टाकला या ओव्हर मध्ये, जी स्लॉग ओव्हर म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, तिथे कामगिरी करतो हा गोलंदाज ज्याचं नाव आहे चिराग या रात्रीच्या अंधारामध्ये पेटून उठला आपल्या टीम साठी। चांदई टीमच्या गोलंदाजाने निराश केलेला नाहीये त्यांच्या कॅप्टनला। ज्या प्रकारे त्यांच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर म्हटलं आम्ही पहिले फील्ड करू, माझ्या गोलंदाजांवरती माझा विश्वास आहे आणि तो विश्वास मैदानामध्ये सिद्ध करतात। सेकंड इनिंग मध्ये जर तुम्हाला डिफेंड करायचे असतील धावा तर तुम्हाला बनवायला सुद्धा लागतील। त्या धावा आतापर्यंत बनवल्या फक्त 14 धावा। आतापर्यंतच्या टुर्नामेंटचा लेखाजोखा पाहता आतापर्यंत सर्वात लोएस्ट टोटल होणार का शिरोली टीम कडून, की येणारा नवीन बॅट्समन जो मैदानात गेला छोट्या त्याच्या समवेत
ओपनिंगला आलेला अजय अजूनही मैदानात उभा. ज्या अजयवरती जबाबदारी येणाऱ्या काही चेंडूवरती षटकार टोकण्याची चिराग चांगली गोलंदाजी करतोय. चिरागचा हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खालती राहतोय असं वाटलं पूल करण्याच्या रेंज मध्ये, मात्र असा बॉल नाहीये. पडल्यानंतर उसळी कमी मिळते. वेगाने बीट करतोय हा गोलंदाज. लगातार तिसरा निर्धाव चेंडू टाकतोय चिराग आपल्या टीम साठी. ज्या प्रकारे ऋतिकने, मंगेशने आणि वैभवने गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल देऊन चिराग गोलंदाजी करतोय. चांदई टीम बॉलिंगची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आता मैदानात सिद्ध करतायत. आला पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू स्पर्श झाला. अजून एक चेंडू निर्धाव. या फर्स्ट इनिंग्स मध्ये ज्या निर्धाव चेंडूंची झडी लावली मी तर म्हणेन निर्धाव चेंडू प्रत्येक गोलंदाजाने टाकलेत. 9 निर्धाव चेंडू टाकलेत. 9 डॉट बॉल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही खेळताय तुम्हाला विचार करावा लागेल. अशा प्रकारची फलंदाजी चालणार नाहीये कारण की तुम्ही खेळताय दोस्ती चषक 2024 नाईटची रजनी. एक टॉप टीम म्हणून तुम्हाला ओळखलं जातात. हातीसी विभागामध्ये शिरोली संघ यांच्याकडून फलंदाजीमध्ये खूप चुका झाल्या. आता पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. या वेळेला वाईटच्या स्वरूपात या ओव्हरची पहिली धाव आली आहे. 15 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. माझ्या समोर स्कोररच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत हरीश पिंगळे बसले होते. त्यानंतर आता विनय त्यांची साथ देताना दिसतात. तुम्ही सर्व दोस्ती चषक 2024 लाईव्ह बघताय KTC वरती. कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देशभरात ही ट्रॉफी लाईव्ह होते. शॉर्ट बॉलला पूल केलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल. यावेळी अजयच्या बॅट मधून आलाय षटकार. दूर का होईना मात्र DJ मास्टरला आता संधी मिळते. आता मात्र षटकार ठोकतो. षटकाराच्या सहाय्याने त्यांच्या स्कोर कार्ड वरती धावा लागल्या. शिरोली टीमच्या 21 धावा. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडताना दिसतोय. या बॉल वरती किती धावा येणार? बॉल इम्पॉर्टंट आहे. जर षटकार आला तर धावा चेस कराव्या लागतील 28 कारण की 27 धावा स्कोर कार्ड वरती लागतील. 28 चेस कराव्या लागतील. जो लेझर मारतोय प्रेक्षक मी त्यांना विनंती करेल असं करू नका कारण की खेळाडूंना त्रास होतो. फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा त्रास होतो. प्लीज असं कोणतंही प्रात्यक्षिक तुम्ही दाखवू नका. प्रेक्षक मायबाप मानले जातात क्रिकेटमध्ये. एवढा शेवटचा बॉल बॅटची एज लागून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फील्ड करतो. फक्त एकच धाव मिळेल. लेग बॅटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. इनिंग्सची होते पहिल्या इनिंग्सची होते समाप्ती. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या शिरोली टीमच्या 22 आणि सेकंड इनिंग मध्ये चांदई टीमला बनवायच्या 24 बॉल मध्ये 23 रन्स. तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024 दुसरा पर्व. दोस्ती चषकाचे सर्व आयोजक प्रसादजी देशमुख, निखिलजी देशमुख, वैभव पाटील, कुणालजी पिंगळे. सर्व आयोजकांची मेहनत रंग लावलाय त्या मेहनतीला. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्ञानेश्वरजी पारांगे सर आणि मान्यवरांच्या भूमिकेमध्ये आम्हाला लाभलेत. ऍडव्होकेट राजेंद्र येरुणकर साहेब, त्यांच्या समवेत प्रसादजी तावडे साहेब, कुलकर्णी साहेब, मुस्लिम भाई बेकरीवाला. तुम्ही बघताय मॅच नंबर 2 ची पहिली इनिंग समाप्त झाली. 22 रन स्कोर कार्ड वरती लावल्या त्या शिरोली टीमने आणि टार्गेट ठेवल्या. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चांदई टीम समोर 24 बॉल मध्ये 23 रन. सेकंड इनिंग मध्ये तुम्ही ऐकाल माझे साथी कॉमेंटेटर ज्ञानेश्वरजी पारांगे सर, ज्यांचा संघ धामणी हा संघ आज फायनल मध्ये पोहोचला दोस्ती ट्रॉफीच्या. ओव्हर टू ज्ञानेश्वर पारांगे सर. थँक्यू, धन्यवाद साहिल येरुणकर. आपण घोडुलीचं जबरदस्त दर्जेदार समालोचक साहिल येरुणकरला आपण ऐकत होता. तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज होती. म्हणजे चांदई संघाला एक सरळ साधं आणि सोपं आवाहन मी तर म्हणेन उभं ठेवलंय ते शिरोली संघानं.
जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित बहुचर्चित आणि प्रतिष्ठित अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा पर्व दुसरे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केले जाते। तर येणारे 24 चेंडू आणि 23 धाबांची गरज आहे। शिरवली विरोधात चांदई कर्जत तालुक्यातील एक चांदई तर दुसरीकडे खलापूर तालुक्यातील एक शिरवली संघ, दोन संघांमध्ये ही चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या धाबा जमवत्या त्या फक्त 23 धाबा एक साधा सोपा आव्हान उभं ठेवले ते शिरवली संघानं चांदई संघासमोर। सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होईल। या स्पर्धेमध्ये खलापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक काँग्रेस अध्यक्ष सन्मान्य श्री कुमारजी डिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं। मी कुमारजी डिसले साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षेमध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष खलापूर तालुका कुमारजी डिसले साहेब आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवत आहे। तर 24 चेंडू आणि 23 धाबांची गरज, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। आतिश आणि त्याच्या जोडीला गेलाय राज अशी सलामीची गोड जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि पहिले षटक घेऊन आले ते शिरवली संघाकडून पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज। 24 चेंडू आणि 23 धाबांची गरज, स्ट्रायकरला फलंदाज आतिश ज्याच्या मनगडामध्ये सावकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते तो चांदई संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा आतिश मात्र स्ट्रायकरला त्याच्या समोर उभा राज तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शिरवली संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो कुणाल। कुणालचा हा पहिला चेंडू मात्र इथे मात्र सरळ चेंडू विसावत यष्टीरक्षा हातामध्ये आतिशला मात्र हा चेंडू मात्र समजू शकला नाही। सरळ चेंडू जातोय तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय। गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल। यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू अगदी भेदक गोलंदाजी पाहायला तिखट मारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो तो कुणालच्या माध्यमातून अगदी आपल्या गोलंदाजीची चमक मात्र दाखवून देतो तो कुणाल। दादागिरी मात्र दाखवून दिले तो शिरवली संघाचा गोलंदाज कुणाल। या गोलंदाजानं 23 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले ते कुणाल या गोलंदाजानं। पुन्हा एकदा कुणाल यावेळेस मात्र पुढे येऊन सरसाचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही आणि पंच आमच्याकडे गिरकी घेतात आणि गिरकीला कवायत पहिली येते आणि स्वेर चेंडूने मात्र श्री गणेशा होतोय तो चांदई संघाचा। एकेरी धाव मात्र ऍड केली जाते। यावेळेस मात्र काय घडते इथे मात्र चेंडू जातोय तर सरळ निर्धाव यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र चोखपणे बजावतोय। धावफलकावरती धावा आल्या त्या बिनबाद एकेरी धाव मात्र धावफलकावरती लागली गेली आहे। 23 धावांचा पाठलाग करताना मात्र इथे मात्र सुरेख गोलंदाजी दमचाक झाली आहे मित्रांनो। पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला। 3 चेंडूवरती धावा आल्या त्या स्वेर चेंडूच्या मार्फत एकेरी धाव। यावेळेस पुढे सरचा प्रयत्न केला आतिशने च्या बॅट मधून
हा जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 2 धाबा सहजरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाबेवर समाधान मानावं लागतंय या दोन्ही फलंदाजांना. या 2 धाबेनं चांदई संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 3 धावा. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर चांदई विरोधात शिरवली असा घमासाम. यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक आणि चेंडू शर्यत लागली आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि त्या क्षणार्धात मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेनं चांदई संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक विनय पिंगळे आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या 5 धावा. यावेळेस मात्र चेंडू आवत आहे. झेल होईल का आणि ते मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि अतिशय सारखा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. कमॉन डीजे. धावा दिल्या त्या 5-23 धावांचा पाठलाग करताना मात्र चांदई संघाची मात्र पहिल्या षटकामध्ये दमछाक झाली आहे. तर बघूया मैदानामध्ये कोण बाजी मारणार. रोमांच थरार संघर्ष, तुंबल युद्ध, अभेद्य भेडी, विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा भिरावलेला आखाडा अर्थात दोस्ती चषक 2024 दुसरे पर्व. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज अजय. धावफलकावरती धावा 1 बाद 5 धावा. तर सन्मान्य श्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुमारजी दिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्ष मध्ये सामन्याचा आनंद घ्यायचा. या स्पर्धेच्या वतीनं कुमारजी दिसले साहेबांचा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र जबरदस्त फटका एकेरी धाव घेतली गेली. 2 धावेचा प्रयत्न परंतु इथे मात्र काय घडतंय. फलंदाज बाद होतोय तो वैभवला मात्र परतावं लागलं. कमॉन डीजे. धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ते चांदई संघाची अगदी नाजूक स्थिती पाहायला मिळते. ती चांदई संघाची 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांदई विरोधात शिरवली आजच्या रात्रीचा हा विद्यमान सामना 2 संघांमध्ये सुरू असलेला हा रस्सीखेच 2 संघांमध्ये सुरू असलेली हमरा तुमरी. यावेळेस मात्र घुट्टा टेक आणि तमाशा देख इथे मात्र पंचांनी आमच्याकडे कवप केली आणि एक अवांतर धावफलकावरती धाव मात्र जोडली जाईल. एक अवांतर धावेनं धावफलक एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल ती 7 त्या आकड्यावरती. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू इथे मात्र फलंदाज मात्र बीट होता आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे.
धावपलकावरती धावसंख्येवरती अंकुश लावलं, धावपलकावरती व्यसन घातले. मी तर म्हणेन गोलंदाज शिरवलीचा गोलंदाज अजय आणि कुणालनं चांगली गोलंदाजी. यावेळेस मधा चेंडूची बॅटची कडा घेऊन गेला आणि इथे मात्र काय घडतंय. पंचांनी मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र दिली गेली आणि या एकेरी धावेनं मात्र धावपलकावरती एक धाव जोडली जाईल. धावपलकावरती धावा आल्या त्या 8 धावा. सन्मान्य श्री राष्ट्रवादी युवक अध्यक्ष खलापूर तालुका श्री कुमारजी दिसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचं या स्पर्धेच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. मी कुमारजी दिसले साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. एक विवा नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस खलापूर तालुका युवक अध्यक्ष सन्मान्य श्री कुमारजी दिसले साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. मी आयोजकाला विनंती करतो की त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन यायचे. निखिलजी देशमुख साहेब पाहुण्यांना घेऊन येते आणि इथे मात्र या चेंडूवरती निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावपलकावरती धाबा अद्यापपर्यंत लागल्या गेल्या त्या 8 धाबा. गोलंदाज अजय यावेळेस मात्र चेंडू जाईल एकेरी धावे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9 अंकावरती आणि पंचांचा दुसरा षटक संपण्याचा इशारा आलाय. निर्वाला आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांदई संघ पोहोचतोय तो 9 धावते. अजून 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर या ठिकाणी मनोहर कर्णक आणि ओमकार दिसले साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. मी या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. बरेचसे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहे. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि मान्यवरांचा स्वागत करतो आणि घेऊन जातो ही आजच्या दिवसातील या प्रेक्षणीय सामना चांदई विरोधात शिरवली असा हा घमासाम. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येते. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. गोलंदाज सणीच्या हातामध्ये चेंडू दिला स्वतः कर्णधारनी. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. एक मैत्रीपूर्वक लढत. एकीकडे कर्जत तालुक्यातील चांदई दादा संघ तर दुसरीकडे खलापूर तालुक्यातील शिरवली संघ एकमेकांसमोर कुरघोडी करताना यावेळेस मात्र चेंडू झपकन आतमध्ये येतो. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतात परंतु फलंदाज मात्र आशालभूत अशा नजरे चेंडूकडे पाहत राहिला. चेंडूच्या प्रेमात पडला आणि इथे मात्र फलंदाजाचं झालं नुकसान आणि चेंडू जातो निर्धाव. चेंडूची सांगता आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज सणी आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावर. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 7 धावेने संघाची धावसंख्या मुसुंटी वाढते ती 15 या अंकावरती आहे. अजूनही जिंकण्यासाठी तर मैदानाच्या बाहेर जे शेकोटी पेटवत आपल्या क्रीडा प्रेमी जे शेकोटी ते विझवा नाही तर आमचे आयोजक तुमच्यापर्यंत येतील.
शेकोटी पेटवा, त्या शेकोटीचा धूर मैदानामध्ये येतोय। तर या ठिकाणी जोरदार अपील केले, इथे मात्र शिवाजी थोरवे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले। या स्पर्धेच्या वतीनं आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। शिवाजी चोरगे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। नवद चेंडू आणि 8 धाबांची गरज। यावेळेस मात्र जबरदस्त फटका स्टेट केला, जमिनीला कार्पेट पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव मात्र स्कोअर कार्ड वरती लागली गेली। आमचे गुणलेखक विनय पिंगले आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या 16 धावा, अजूनही जिंकण्याची 7 धावांची गरज मात्र येणाऱ्या 8 चेंडूमध्ये। तर या स्पर्धेमध्ये खोपोलीचे विद्यमान माजी उपनगराध्यक्ष रमेशजी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। मी सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती याचे आपल्या या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तर त्याचबरोबर युवा उद्योजक शैलेश फावडे सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बरोबर होते, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत। तसेच शेखर जाधव आणि राम जाधव सुद्धा या ठिकाणी आले असतील तर आपण सुद्धा या ठिकाणी यायचे, व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। तर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कलाप्पा बनसोडे सुद्धा या ठिकाणी पाहुण्यांच्या समवेत आले, तर आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आणि हा सामना जिंकला तो चांदई संघाने हा सामना जिंकला। तर या ठिकाणी